या भाजीचं नाव आहे नवलकोर. काही भागामध्ये याला घटगड्डा सुद्धा म्हटलं जातं. हा कोबी फ्लावरचा भाऊबंद म्हटलात तरी चालतं. तर आता याला असं मधोमध कट करून घ्यायचं आणि याच्या वरच्या साली काढून घ्यायच्या. याच्यातली कवळी पानं सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. तर याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे. मी इथे हा नवलकोर कट करून याची कवळी पानं सुद्धा कट करून घेतलेली आहेत. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं, याच्यामध्ये घातली मोहरी, जिरं, उभा कट करून घेतलेला कांदा. कांदा आपल्याला हलका परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक हिरवी मिरची, बारीक कट करून घेतलेला लसूण आणि टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये ही कट करून घेतलेली भाजी घालायची. याला सुद्धा आपल्याला 2 मिनिटं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत भिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि मग घालायची हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं. शिजण्यासाठी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं छान भाजी शिजवून घ्यायची. वरून कोथिंबीर घालायची. गरमागरम भाकरी चपातीसोबत खायची. खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा.